अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात अजित पवार गैरहजर, महायुतीत नाराज असल्याची चर्चा। अजितदादा वेगळा निर्णय घेणार का? राजकीय वर्तुळात तर्कवितर्क। अजित पवारांनी शस्त्र टाकू नयेत, बारामतीतून न लढल्याबाबतच्या संकेतावरून भुजबळांचा सल्ला। अजित पवारांचा बारामतीत पराभव होणार असल्याचा संजय राऊतांचा दावा। शरद पवारांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, पवारांचं देवदर्शन म्हणजे ढोंगीपणा, भाजपच्या प्रवीण दरेकरांची टीका। विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचा 172 मतदारसंघाचा आढावा पूर्ण। ठाकरेंची सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मतदारसंघातही काँग्रेसची चाचपणी। कोकण, मुंबई, नागपूर विभागात लवकरच आढावा बैठक। लाडकी बहीण योजनेसाठी होमगार्डच्या भत्त्यात होणारी प्रस्तावित वाढ रोखण्याची सरकारवर नामुष्की। आमदार जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर आरोप। लाडकी बहीण योजनेसाठी शेतकरी कर्जमाफी, विकासाची कामं रोखल्याचाही विरोधकांचा आरोप। नागपुरात मद्यधुंद अवस्थेत ऑडी कार चालकाची दुचाकीला धडक, प्रवासी किरकोळ जखमी। कार चालक भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंशी संबंधित असल्याचा सुषमा अंधारेंचा दावा। सातगावच्या सरपंचाच्या केसाला धक्का लागला तर नागपूर जिल्हा पेटू, काँग्रेस नेते सुनील केदार यांची धमकी। केदारांच्या धमकीचा व्हिडिओ व्हायरल, नव्या वादाला तोड। संभाजीराजे छत्रपतींनी केली नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असताना कृषीमंत्री मात्र सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त। संभाजीराजेंची धनंजय मुंडेंवर टीका। जायकवाडी धरणाचे 6 दरवाजे उघडले, जायकवाडी धरण 97% भरलं। पाणलोट क्षेत्रातून होणारी आवक पाहता दरवाजे उघडण्याचा निर्णय।